लास्ट इन्फॉर्मेशन जे काल आला ते ज्यावेळी ते कुठेतरी पाणी पिण्यासाठी आला होता, तिथे कोणाला दिसला आणि तिथून फोन आला आणि नंतर ते पळाला. त्याचे गळ्यावर काही लिगेचर मार्क आहे, त्यावरून लिगेचर मार्क वरून त्यांनी आत्महत्या करण्याची प्रयत्न केला होता अशा ते सांगतात. मध्ये 1 लाखाची बक्षीस जे लास्ट ज्यांचे गावकरी ज्यांचे लास्ट इन्फॉर्मेशन वरून आरोपीला फायनली चेस झाला. कारण लास्ट इन्फॉर्मेशन जे काल आला ते ज्यावेळी ते कुठेतरी पाणी पिण्यासाठी आला होता, तिथे कोणाला दिसला आणि तिथून फोन आला आणि नंतर ते पळाला. ते चेस जे मोटरसायकल वगैरे वरून झाला आणि ड्रोन्सची सहायताने दिशा जे दिसून आली त्याच्या अनुषंगाने त्यांना शेवटी अटक करण्यात आली. तर ज्यांचे हे फायनल ज्यांचे हे ट्रिगर इन्फॉर्मेशन होता ज्यांच्यावरून हे झाला त्यांना 1 लाखाची बक्षीस देणार आहे. त्याचे व्यतिरिक्त गावासाठी काय करता येईल ते आम्ही हे आहे, परंतु आमचे म्हणजे मनापासून ते गावकऱ्यांचे अभिनंदन आहे की ज्या उत्सुकतानी इंथुझियाझमनी ज्यांनी पोलीस दलाला त्यांनी मदत केली ही अत्यंत सराहनीय आहे. सर, ग्रामीण का एरिया है, जिस तरीके से गांव वालों ने मदद किया है उस तरीके से ग्रामीण पुलिस का भी सहयोग दिया है क्या? ऑफ कोर्स ग्रामीण पुलिस के भी अधिकारी, स्थानिक अधिकारी, कर्मचारी, उनकी एलसीबी की टीम्स ने भी हमें मदद किया है. वो लोग उनकी भी टीम वहां पे हमारे साथ थी. सर, आरोपी हा गावातच होता तरी देखील त्याला अटक करण्यात 3 दिवस लागले. कुठेतरी सुरुवातीला गुन्हा दाखल झाल्यानंतर जो सिरियसनेस किंवा गांभीर्याने त्या सगळ्या गोष्टीचा तपास होणं अपेक्षित होतं ते झालं नाही का? त्यामुळे आपल्याला तीच मी सुरुवातीला सांगितले, गुन्हाची फिर्याद आल्याबरोबर गुन्हा दाखल होण्यामध्ये जे काही वेळ लागत असतील, परंतु कंप्लेंट आल्याबरोबर FIR दाखल होण्याची पूर्वीच जे 2-3 तास FIR ड्राफ्टिंग आणि त्या सगळेमध्ये लागते, त्या काळात आरोपीचे पूर्ण वर्णन मिळाली होती, खात्री झाली होती आणि त्याचे नंतर आमची टीम रवाना झाली होती त्या गावात आणि 2चे सुमारास आमची टीम तिथे, जे ट्रॅव्हल टाइम अंदाजन 1.5 ते 2.25 तासचे आहे, तिथे 2 वाजेपर्यंत आमची टीम तिथे पोहोचली होती. जशा आम्ही सांगितले सुरुवातीला डिस्क्रीट ऑपरेशन ठेवण्यात आली होती, कारण आम्हाला असे आम्हाला वाटत होता की आरोपी लगेचच आम्हाला तिथे भेटून जाईल, परंतु तिथे ते शक्य झाला नाही आणि तरी पण सुरुवातीचे काळात ते आरोपीला समजणार नाही की इथे हे गुन्हा दाखल झालेले आहे म्हणून आरोपी तिथे भेटतील. या दृष्टीने डिस्क्रीट रीत्याने ऑपरेशन चालू होती. ज्यावेळी आमचे लक्षात आला की आरोपीला समजलेले आहे त्यावेळी आम्ही हे ऑपरेशन ओपन केला. म्हणून यामध्ये कोणताही प्रकारचे सुरुवाती फर्स्ट मोमेंट पासून आमचे पूर्ण टीम्स, DCP झोन 2, ऍडिशनल CP वेस्ट रिजन, ऍडिशनल CP क्राईम, DCP क्राईम, त्यांचे पूर्ण टीम्स जॉईंट CP साहेबांचे मार्गदर्शनाखाली सगळे अत्यंत जोरात या दृष्टिकोनातून ऍक्शन आमच्याकडून झाली होती. सर, हा सराईत गुन्हेगार आहे तर बरेच गुन्हे या अशा हिस्ट्री करून घडतात. याचाही एक गुन्हा स्वारगेट पोलीस स्टेशनला होता. अपेक्षा होती लोकांची की जर याचा रेकॉर्ड आहे तर त्याच वेळी प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन. तर इथून पुढे असे हिस्ट्री शीटर आहेत तर यासाठी काही वेगळं धोरण आपण जानेवारी 2024 ला एक गुन्हा 22 जानेवारीचे सुमारास एक कंप्लेंट मोबाईल चोरी बद्दलची आली होती, ज्यामध्ये FIR दाखल आहे. त्याचे पूर्वी 2019चे त्यांचे विरुद्ध 6 गुन्हे पुणे ग्रामीण हद्दीत किंवा अहमदनगरचे अहिल्यानगरचे हद्दीत असे प्रकारचे गुन्हे 2019 ला दाखल आहे. 5 किंवा 6 गुन्हा 2019चे आहे, 1 गुन्हा जानेवारी 2024चे आहे. 1 गुन्हा असल्यामुळे खरं तर ते या प्रकारचे गुन्हा करतात अशा प्रकारचे आमचे रडारावर नव्हता, परंतु जशा पूर्णपणे सिक्युरिटी ऑडिट करण्यात आलेली आहे, सेफ्टी ऑडिट करण्यात आलेली आहे, यामध्ये ज्या आरोपीवर 1 पेक्षा जास्ती मॉलेस्टेशन किंवा एकापेक्षा जास्ती रेप असे प्रकारचे गुन्हे ज्यांच्यावर दाखल आहे आणि ज्यांचे अनोळखी इसमावर
अशा प्रकारचे रेप्स आणि मॉलेस्टेशनचे गुन्हा दाखल आहे. त्याचे पूर्ण डिटेल्स कंपाइल सुरू करण्यात आलेली आहे आणि अशा लोकांविरुद्ध योग्य प्रतिबंधक कारवाई पण करण्यात येणार आहे. तसेच जशा मी सांगितले, जे व्हल्नरेबल स्पॉट्स आहे, स्वारगेट बस टर्मिनल असतील, बस स्टँड, इतर बस स्टँड असतील आणि अशा प्रकारचे निर्जन स्थळी आणखी डिसिप्लिनिंग मोहीम कसे घेता येईल त्याबद्दल पण स्ट्रॅटेजी तयार करण्यात आलेली आहे. त्याचे पण अंमलबजावणी लवकरात लवकर सुरू करण्यात येईल. मी सांगितले आपल्याला की तपास अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे. भरपूर काही जास्ती सांगता येत नाही, परंतु प्राथमिक मेडिकल एक्झामिनेशन जे त्यांची झालेली आहे त्याचे गळ्यावर काही लिगेचर मार्क आहे. त्यावरून लिगेचर मार्क वरून त्यांनी आत्महत्या करण्याची प्रयत्न केला होता अशा ते सांगतात. दोरी तुटल्यामुळे ते आणि तिथे लोक इमिजिएटली पोहोचल्यानंतर ते होऊ शकला नाही अशा प्रकारचे ते बातमी सांगतात. ही आता व्हेरीफाय करण्यासाठी टीम तिथे जावा लागेल, ते आम्ही बघू. परंतु हे प्राथमिक मेडिकल मध्ये त्यांना लिगेचर मार्क त्याचे गळ्यावर दिसते. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका.